गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, प्रोग्रॅम प्रोड्युसर डॉक्टर विनोद शहा आणि गणेश डावळे, निर्मिती आधीश पायगुडे, स्टुडिओ एल्कॉम पुणे, ध्वनिमुद्रण मुकुंद फडकले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. माझं नाव कर्नल शरदचंद्र पाटील. 31 वर्ष भारतीय सैन्यामध्ये सेवा केल्यानंतर 2007 साली मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. BSc, MCOM, LLB, कंपनी सेक्रेटरी या पदव्या आणि टॅक्स लॉ, लेबर लॉ, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, मॅनेजमेंट या पदविका प्राप्त झाल्यानंतर 2007 पासून मी पुण्यामध्ये कंपनी सेक्रेटरी, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, टॅक्स कन्सल्टंट म्हणून प्रॅक्टिस करत आहे. मला कवितेचा छंद असून 2 गझलांची पुस्तकं आहेत. कर कायद्यांवरती 2 पुस्तकं मी लिहिलेली आहेत. सैन्यामध्ये माझी पायदळामध्ये सर्व्हिस होती. त्या अनुषंगाने संपूर्ण भारतभर मी फिरलो. त्यातली हिमालयात 11 वर्ष सर्व्हिस केली आणि त्या अनुभवावरती सैनिक हिमालयाचा हे पुस्तक मी प्रकाशित केलेलं आहे. आनंदी ज्येष्ठत्व या विषयावर बोलताना मला काही मुद्दे सुचतात, ते खालीलप्रमाणे. सर्वप्रथम वृद्धत्व म्हणजे काय, तर ती एक शारीरिक अवस्था तर आहेच, पण त्याबरोबर मानसिक अवस्थासुद्धा आहे. हे बोलण्याचं कारण म्हणजे जपानमध्ये वृद्धत्व 100च्या पुढे धरले जाते आणि आपण जे आहे साधारणपणे 70 वर्ष म्हणजे अगदी म्हातारा झाला अशी काही लोकांची मानसिक भावना होते. ती चुकीची आहे, कारण त्या मानसिक भावनेचा आपल्या शारीरिक अवस्थेवरती आणि व्याधींवरती परिणाम होत राहतो. शहरातल्या ज्येष्ठांची सध्याची स्थिती अशी आहे की काही ज्येष्ठ मुलाबाळांसह राहतात, एकत्र राहतात. ते जास्त आनंदी असतात. त्यांना थोडंसं काम पडतं, आपल्या नातवंडांचं सगळं करावं लागतं, पण ते जास्त आनंदी असतात. काही ज्येष्ठ असे आहेत ज्यांची मुलं सतत बिझी असतात. 24 तास ते कामामध्ये असतात, वर्कहोलिक ज्याला म्हणतात. त्यामुळं ते वृद्ध काहीसे एकटे पडतात, पण तरीसुद्धा एकत्र कुटुंबात राहत असल्यामुळे ते आनंदी असतात. तिसरा मोठा भाग असा की ज्यांची मुलं परदेशी आहेत. शहरांमध्ये परदेशी किंवा बेंगलोर, मद्रास, हैदराबाद यासारख्या लांब लांबच्या ठिकाणी आहेत आणि जी वर्षातून एखाद्या वेळेलाच भेटतात. अशा जे वृद्ध असतात ते सहसा एकटे पडतात आणि हे प्रमाण वाढत चालले. सध्या 30 ते 40% वृद्ध शहरातले या कॅटेगरीमध्ये मोडतात. आणखी एक कॅटेगरी आता निर्माण झाली आहे, ती म्हणजे वर्क फ्रॉम होम. वर्क फ्रॉम होम जरी मुलं वर्क फ्रॉम होम करत असली तरी वृद्धांना त्यांच्यामध्ये लुडबुड न करणे, त्यांच्या वर्क फ्रॉम होममध्ये काहीही अडथळा येऊ न देणे, हे त्यांना करावं लागतं आणि तो त्यांना खूप मोठा स्ट्रेस पडतो, जे असं करू शकत नाहीत. काही घरं यामुळं मोडलेली मी पाहिलेली आहेत. दुसरा मुद्दा असा की एक सुरेश भटांचे 2 ओळी आहेत. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतून साऱ्यात आहे पाय माझा मोकळा. हा पाय माझा मोकळा हे राहणं हे महत्त्वाचं आहे. याचा अर्थ असा की आपण नाती, आपली मुलं बाळं
आणि नातवंड यांच्यामध्ये आपण गुंतून जातो. त्यांच्यामध्ये आपण इतकं गुंतून जातो की स्वतःसाठी काहीच करू शकत नाही, स्वतःसाठी काहीच वेळ देता येत नाही. ह्या गोष्टीमुळे थोडासा आपल्याला अडचण होण्याची शक्यता असते. म्हणून नातवंडांमध्ये आणि मुलांच्यामध्ये जास्त गुंतू नये, कारण त्यांचं विश्व वेगळं असतं. आपलं काम त्यांना फक्त आधार देणे हेच आपलं काम आहे. त्यांच्यामध्ये गुंतून जाऊन त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण करणे हे काम आपलं नाही आहे. तिसरी गोष्ट म्हणजे मित्रमैत्रिणी. वृद्धत्वामध्ये मित्रमैत्रिणी हे खूप महत्त्वाचा रोल निभावतात. त्याचं कारण असं की ते आपले समवयस्क असतात. त्यांना आपली दुःख त्यांना कळतात, आपल्या व्याधी त्यांना कळू शकतात, आपल्याला काय अडचणी येतात त्या त्यांना कळू शकतात आणि ते त्याच्यावरती उतारा देऊ शकतात. त्यांच्यामध्ये राहिल्यामुळे आपलं मन रमून जातं आणि आपण एक प्रकारे जास्त चांगलं जीवन जगू शकतो. चौथी गोष्ट ती म्हणजे व्यायाम आणि व्याधी. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्याला जर वृद्ध समजायला लागलो तर आपण लवकर वृद्ध बनतो. परंतु जर आपण आपला शारीरिक व्यायाम आपला कंटिन्यू ठेवला, कुठल्याही प्रकारचा असू दे, चालणे असू दे, पोहणे असू दे, काहीही व्यायाम असू दे, तो आपण कंटिन्यू ठेवला, त्याप्रमाणे आपला आहार ठेवला तर आपल्याला व्याधी जास्त होणार नाहीत. 80% दुखणी जी आहे ती वृद्धत्वामध्ये पडल्यामुळे सुरू होतात. बाथरूममध्ये पडणे, जिन्यावरती पाय घसरून पडणे, ह्यापासून जे काही व्याधी सुरू होतात त्या मग थांबायचं नाव घेत नाहीत. तेव्हा पडण्यापासून सांभाळणं ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला जे डॉक्टर देतील त्या गोळ्या औषधं घ्यायलाच लागतात, पण त्याबरोबरच प्राणायाम, व्यायाम, वजन ह्या गोष्टी आपल्यालाच सांभाळायला लागतात आणि त्या सांभाळल्या तर आपलं वृद्धत्व जास्त आनंदित जाईल, यामध्ये काही शंका नाही. त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या मेंदूवरती ताण पडतो आणि बऱ्याचशा गोष्टी विसरायला होतं, काही आपल्याला सुचत नाही. अशा गोष्टी ज्या घडतात त्या गोष्टी घडण्यासाठी आपल्या मेंदूला विशिष्ट प्रकारचे व्यायाम देण्याची आवश्यकता असते. मेमरी क्लब्समध्ये ह्या प्रकारचे व्यायाम दिले जातात आणि वेगवेगळे कोडी सोडवली जातात, वेगवेगळे आपल्याला एक्सरसाइज दिले जातात आणि त्यामुळं मेमरी आपली शार्प होण्यासाठी, मेंदू आपला शार्प होण्यासाठी खूप मदत होते. शार्प मेंदू आणि आपला अनुभव याचा आपण समाजाला नक्कीच फायदा करून देऊ शकतो. आपण त्याच्यामध्ये व्यवधान बनत नाही. पाचवी गोष्ट ह्याच्याशी निगडीत म्हणजे आरोग्य विमा. प्रत्येकाकडे आरोग्य विमा हा असलाच पाहिजे. जितक्या लवकर आपण सुरू करू तितकं ते जास्त चांगलं. त्याचं कारण असं की लवकर सुरू केल्यानंतर आपल्याला त्याचे विम्याचे जे काही प्रीमियम असतात ते कमी पडतात. त्याची जी काही अंतिम रक्कम जी मिळणार असते ती वाढत राहते आणि आपल्याला कुठलाही तणाव येत नाही, ज्यामुळे आपल्याला हॉस्पिटलायझेशन झालं तर आपल्याला खर्च कसा भागेल आणि काही आपल्याला त्यातली जी काही औषधोपचार असेल, काही सर्जरी असेल त्या सोडून तर द्यावं लागणार नाहीत ना, विश्रांती पुरेशी घ्यावी लागेल, घेता येईल ना, ह्या सगळ्या चिंता ज्या आहेत त्या चिंतापासून आपण मुक्त होतो आणि ह्यासाठी आरोग्य विमा घेणे ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. त्या अनुषंगाने 70 वर्षांच्या पुढे भारत सरकारने सध्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केलेली आहे. त्या योजनेचा लाभ प्रत्येक 70 वर्षाच्या पुढच्या वृद्धाने घेतला पाहिजे असे मला वाटते. आणि हे फार अवघड नाही आहे. फक्त आपलं आधार कार्ड घेऊन म्युन्सिपाल्टीच्या संबंधित कार्यालयात जायचं आहे आणि आधार कार्ड आणि मोबाईल, आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल, आणि ते आपली पूर्व कारवाई पूर्ण करून देतील. आपल्याला कार्ड मिळेल आणि ते कार्ड मिळाल्यानंतर आपल्याला 5 लाख रुपयाचा विमा सरकारतर्फे मिळू शकेल. पहिल्या भागामध्ये मी ह्या 5 मुद्दे हे
कव्हर केलेले आहेत. पुढच्या भागामध्ये मी पुढील 5 मुद्दे कव्हर करेन, ज्याच्यामध्ये पैशांचे नियोजन, कॉम्प्युटरचे ज्ञान, नृत्यपत्र करावे का आणि कसे, कधी करावे, विविध छंद जोपासणे आणि एकटेपणावर मात कशी करावी या गोष्टी मी सांगणार आहे. धन्यवाद.